भिवंडी शहर के सांसद सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा के जन्म दिवस के अवसर पर पूरे लोकसभा क्षेत्र में कई सामाजिक कार्य किए जा रहे हैं, जिसे ध्यान में रखते हुए डॉक्टर अन्ना हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास ठाणे जिला व भिवंडी शहर के संयुक्त विद्यमान से भिवंडी शहर के बाल सुधार गृह में वहां के बच्चों को फल व मिष्ठान वितरण कर बाल्या मामा के लंबी उम्र की मनोकामना की गई। बता दें कि डॉक्टर अन्ना हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास द्वारा कई सामाजिक कार्य पूरे ठाणे जिले में होते रहते हैं। सभी पदाधिकारियों का ध्यास रहता है कि उनके बैनर तले अच्छे अच्छे कार्य होते रहे। इस अवसर पर ठाणे जिला अध्यक्ष प्रभाकर जाधव, विजय कोहली, भिवंडी शहर जिला अध्यक्ष विठ्ठल सोनावणे, IED फाउंडेशन के कोऑर्डिनेटर नितिन राउत, बाल सुधार गृह के वाडिले सर सहित सभी पदाधिकारी उपस्थित थे। ठिकाणी हा जो फळं आणि स्वीट वाटण्याचा कार्यक्रम केला आहे, या कार्यक्रमाचं प्रयोजन असं होतं की आज आपले यांना ओळखता का तुम्ही सगळ्यांना? काय नाव यांचं? बाल्या मामा, सगळ्यांचे मामा आहेत ते. तर ते आपले या भिवंडी लोकसभेचे खासदार आहेत, विद्यमान खासदार. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ आपण या ठिकाणी फळं आणि स्वीट वाटण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. वाडिले सर आणि त्यांच्या स्टाफने आपल्याला या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यामुळे आपण हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडू शकलो. आज सन्माननीय खासदार सुरेश म्हात्रे तथा सगळ्यांचे बाळ्या मामा यांचा वाढदिवस. आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला तिकडे काही गेलो नाही, परंतु त्यांच्यावर असलेले अनेक चाहते, त्यांच्यावर असलेले अनेक लोकांचं प्रेम. माझे एक मित्र आहेत, त्या मित्राने सांगितलं की सर आपण हे करूया, परंतु माझं नाव कुठे येता कामा नये. आणि मग आमचा हा जो काही ग्रुप आहे, कोळी सर असतील, मी असेल, जे सामाजिक जाणीवा ज्यांना आहेत, अशा लोकांनी आज बाल सुधारगृहामध्ये येऊन त्या विद्यार्थ्यांना काही अंशी आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाश्ता किंवा स्वीट हे निमित्त आहे, परंतु काही क्षणापुरतं तरी त्यांच्याकडे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवता येईल का, ही त्यामागची भावना आहे. आणि म्हणून आज आम्ही इथे खऱ्या अर्थाने आम्हाला समाधान देणारी बाब आम्ही इथे पूर्ण केलेली आहे. असे खासदार बाळ्या मामांना आपल्याकडून काय शुभेच्छा व्यक्त करणार? बाळ्या मामा हे तर लोकप्रिय आहेतच, परंतु जिथे जिथे अडचणी असतात, समस्या असतात, तिथे मामा आवर्जून हजर असतात आणि जो कोणी त्यांना हाक मारेल त्यांना साथ देण्याचं काम मामा हे सातत्याने आतापर्यंत करत. आता त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यापुढे देखील ते करत. अशा प्रकारचा आशावाद आम्हा सगळ्यांना आहे.